SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पावभाजी बनवतोय रक्षाबंधन स्पेशल। आज आम्ही पावभाजीचा बेत केलाय, रक्षाबंधन पण आहे, म्हटलं चला आज पावभाजी बनवून टाकूया। ते बघा वटाणे, बटाटे आणि फुलावरला मी पहिले आधी पाण्यात उकळून घेतले, कारण की त्याचे काही किडे बिडे असतील ना ते निघून जातील। आता मी डायरेक्ट कुकर मध्ये टाकते। थोडंसं मी मस्का टाकलाय आणि त्याच्यात हे सगळं कांदा कापलेत ना, कांदा थोडंसं मिक्स करून घेते आणि सगळ्या भाज्या टाकून देते। आता हे टाकले मी वटाणे आणि बटाटे टाकले। आता यात शिमला मिर्च, बीट, गाजर, टमाटर, जे काय तुम्हाला भाज्या टाकायच्या असतील अजून ते टाकू शकता। आता हे फुलावर टाकले आणि मी याच्यात थोडासा मसाला घालून पावभाजी मसाला, धना पावडर, जिरा पावडर, मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर टाकले। आता हे सगळं आपण एकत्र टाकून देऊया आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या देऊया, म्हणजे चांगलं शिजून जाणार। आता हा सगळा मसाला टाकते मी, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता। आता पावभाजी मसाला पण टाकते। कुकर खोलतात काय सुगंध येतो मस्त। अद्रक लसणची पेस्ट पण टाकते आणि हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि हे गरम पाणी टाकणार आहे। थंड पाणी नाही टाकायचं, गरम पाणी टाकलं का पटकन शिजतं। मीठ घालूया चवीप्रमाणे। आता ही काश्मीरी मिरची घातली आहे मी, बीट पण ऑलरेडी घातलंय कारण की कलर छान येणार म्हणून। हिंग टाकली आहे आणि आता एक गरम पाणी टाकलंय। 4 ते 5 शिट्ट्या घेऊया। एकदम लिमिटेड पाणी टाकलं होतं मी। आता आपल्याला वरून काय पाणी टाकायचं असेल नाही टाकायचं तुमच्यावर आहे। आता ह्याच्यातच आपण भाजी बनवूया, आपण पावभाजी। आता माझ्याकडे हे मिक्सर आहे, त्याच्यात कालवते। कढईमध्ये ओतून घेतले मी। आता वरून आपण पावभाजी मसाला टाकूया। मी पहिले आधी एक उकड काढून घेतली, मस्का टाकूया। हे बघा आपली पावभाजी मस्त तयार झाली आहे। मी बिलकुल पाणी नाही घातले, ते जेवढं शिजवलं ना त्याच पाण्यामध्ये मी बनवलंय। आता आपली भाजी रेडी झाली आहे। वरून मस्का टाकूया आपण, कोथिंबीर घातली आहे। आता पाव मी गरम करून घेते। मस्का लावून गरम करते। आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा। कमेंट छान करतात, छान छान कमेंट येतात, मस्त छान बनवतात आई, असं सगळं मस्त बोलतात। अशीच मैत्रिणी राहूया, असंच आपण दोस्ती ठेवूया, असं सगळं मस्त छान छान कमेंट करतात। मस्त वाटतं मला, छान वाटतं, असं काम करू असं मन होतं माझं। मला खूप मस्त वाटलं तुम्ही कमेंट करता म्हणून। असंच कमेंट करत राहा आणि मला कमेंट केल्यानंतर तुम्ही मला उत्साह देताना खूप छान वाटतं। म्हणजे असं वाटतं की नाही माझं जेवण आवडतं कुणाला तरी, बरं वाटतं ऐकून जरा। थँक्यू। आता हे बघा कांदा भाजी झाली आहे आपली, बघा किती सुंदर भाजी झाली आहे ना, खूपच सुंदर झाली आहे। लिंबू पण ठेवले आहेत मी, पण लिंबू आहेत ना वाटेत ठेवून दिले। मला वाटलं मी ह्याच्यात टाकले कांदामध्ये लिंबू, पण साईडला ठेवलेत ना ग कापून, विसरूनच गेले लिंबू दाखवायचं। लिंबू पण टाका तुम्ही। आता आपल्या पावभाजी रेडी झाली आहे।
आमच्या घरात थोडंसं आंबट आहे ना कमी खातात. थँक्यू.